हॅलो. आज मी परत चालली विरारला, कारण की आज आहे रक्षाबंधन आणि माझे पूर्ण फॅमिली राहते एकाच बिल्डिंगमध्ये आणि ते पण विरारला. तर आज आम्ही जातो आहे. आत्ता मला पोचायचं होतं 11 वाजता, पण नेहमीप्रमाणे मी आणि माझी मम्मी लेट. आम्ही निघालोच 11:30ला आणि त्यात आम्हाला वाटलं की आम्ही अर्ध्या तासात पोचू, पण एवढं ट्रॅफिक होतं. चुकूनसुद्धा जरासा पण रस्ता नाही होता आम्हाला कुठूनही लवकर जायचा. त्यात आम्हाला आत्याने सगळे ओरडत होते नेहमीप्रमाणे की आम्ही नेहमी लेट असतो. आम्हाला एक दिवस आधी सांगितलं होतं की लवकर या लवकर या लवकर या, पण आम्ही नेहमीप्रमाणे लेट. पण काय नाही करू शकत, ट्रॅफिक होतं आता. आणि मग आम्ही मम्मीशी थोडंसं पंचायत केली आणि एवढं गरम होत होतं, कारण की तडकतं झडकतं ऊन होतं ना, पाऊस होता. पावसाच्या दिवसामध्ये पाऊसच नाही आहे, ऊनच जास्त होतं, त्याच्यामुळे खूप गरम होतं. त्याच्यात आज रक्षाबंधन माझी दीदी आलेली आहे माझ्या घरात. ही आहे धनश्री दीदी आणि माझी दीदी खाली तुमच्याकडे तयार करते आहे. हे आहे काका. हाय हाय. माझ्यासाठी आधी आलेली आहे. ही आहे माझी मम्मा, मोठी मम्मा. आणि हे माझी आत्या. आत्या इथे माझी दीदी जेवण बनवते, पावभाजी बनवायला आलेली आहे. ऑब्जेक्शन काय आहे? दोघं पण दिसतात कमेंट करायला बोल त्यांना कोण गोरा दिसतं. अंगापेक्षा भोंग मोठं वाटतंय. माझा पूर्ण चेहरा आला. गाईस मेकअप करून आले. हा माझं रक्षाबंधन आहे ना, जास्त पैसे देणार माझं मेकअप करून. नो मेकअप ग्लो तर बोलू नका, आला मोठा छान माझी. तर मी विदाऊट मेकअप पण गोरीच आहे. बघूया तोंड देऊन आता. एवढं मेहनत हॅलो आत्या, इथे इथे व्हिडिओमध्ये आधी आधी गोरा कोण दिसतो जास्त? गोरा गोरा ही पांढरी दिसते सफेद आणि हा नॅचरल गोरा मेकअप करून हा हे मेकअप पावडर हा नॅचरल गोरा आहे आणि मी एकदम नॅचरल गोरी आहे. आणि इथे माझा काका आहे, जो आहे ना व्लॉगिंग करतो आहे. माहिती नाही तो फोटो काढतो की व्लॉगिंग करतो, आणि त्याला आतून पाठून आत्ता सगळे ओरडत आहे की सेम कुर्ता घातला आहे कधीपासून, एकच कुर्ता घालतो आहे हर फंक्शनला असं. पण त्याला दुसऱ्या आता सपोर्ट करत आहेत की नाही हा हल्लीच घेतला आहे, तर आत्ता त्या सांगते कधी कधी घातलेला. आणि इथे माझी पूर्ण फॅमिली रेडी आहे रक्षाबंधनसाठी. मुहूर्ताप्रमाणे बसायचं होतं. आणि इथे माझ्या बहिणीने ना कस्टमाइज राखी बनवलं होतं माझ्या भावांसाठी. मस्त मस्त किती छान बनवल्या होत्या. आणि असं तर मला खूप सारे भाऊ आहेत आणि एक माझा भाऊ आहे तो शिपवर आहे, त्याच्यामुळे त्याला आम्ही बांधली नाही आहे. तो आला की आम्ही सेलिब्रेट करणार स्पेशली त्याच्यासाठी. आता सध्या तर इथे 5 भाऊ आहेत माझे, ज्याला आम्ही राखी बांधणार आहेत. आणि इथे माझे राखी हातातून पडले. आणि इथे माझा भाऊ आहे ना फ्लेक्स करत होता एवढे सगळे नोट दाखवून, आणि नंतर तुम्ही बघाल लास्टपर्यंत की तो काय करतो आहे. असं सगळे नोट दाखवतो आहे. फोटो काढल्यानंतर फक्त एकच नोट देतो आहे 50ची. नाही, त्याने नंतर जास्त दिले, पण त्याने व्हिडिओसाठी केला. आणि ह्या भावाला मी माझ्या बोलली की अरे पैसे तळीत ठेवायचे असतात, तर त्यांनी डायरेक्ट मोबाईल जीपे करून तळीत ठेवलं. आणि ही माझी चिंटुकली भाची आहे, पण तिला सगळे राखी बांधली पाहिजे, कारण की बाकीच्यांना बांधते तर मला पण बांधायचे, मी का पाठी राहू असं आहे तिचं. म्हणून मी तिच्यासाठी क्यूटची राखी घेतलेली. आणि हा माझा भाऊ आहे जो कॉलेजमधून आलेला, त्याला राखी बांधली. आणि मी आमच्याकडे इथे रक्षाबंधनला आम्ही मुलीसुद्धा गिफ्ट देतो काही ना काही छोटंसं असं, म्हणजे एकट्यावर नाही आहे की मुलगाच देणार असं करून. भाऊबीजला पण देतो आम्ही, पण रक्षाबंधनमध्ये असं काय पण खायला किंवा असं छोटंसं जसं जमेल तसं देतो. आणि हा माझा नॉटीएस्ट भाऊ आहे, एकदम लहान भाऊ आहे, खूप मस्तीखोर आहे. आणि हा माझा जिमवाला भाऊ आहे, तुम्ही त्याचे डोले शोले बघू शकतात, एकदम मस्त भारी. आणि मग माझा दुसरा भाऊ आहे हा शांतवाला माझा भाऊ, जो मला खूप मस्ती करतो. खूप सोंबडीमध्ये कोंबडी येतो, गपचूप बसून खूप मस्ती करतो. इथे माझी त्यांनी नोट ना लपून ठेवलेली. त्याने मला 1000 रुपीज दिलेले आणि 500च देत होता आणि सगळ्यांना 1000. आणि तो मला असं करत होता कारण की त्याला राखी त्याला कार्टूनवाली पाहिजे होती, पण मी घेतली नव्हती. मला वाटलं हे लोक मोठे झाले, त्यांना कार्टूनवाली राखी नको हवी असणार, म्हणून मी ह्यांच्यासाठी नॉर्मल राखी घेतली. तर मी त्याला बोलली की बस झालं गोविंद, आता माझे 500 कपचे कमी आहे.
मी नाही घेतली गोविंद लवकर टाइमपास नाही अरे तिने मला ती राखी एक नोट ठरवली इथे काका माझा 500 रुपये 1000 रुपये तळीमध्ये टाकले आणि 500 रुपये गपचूप वंटास करत होता, गपचूप उडवत होता. तर माझी आत्या त्याला बघत होती, हसलाय मस्त. आत्याने पावभाजी बनवलेली गरम गरम मस्त छान. आणि आता जेवल्यानंतर आम्ही हाऊजी खेळायला बसलो आहे. आता आम्ही सगळे असे फॅमिली काय ना काही गेम खेळत असतो किंवा काहीतरी आउटिंग करत असतो, असं काहीतरी करतच असतो. पूर्ण आमची फॅमिली खूप मस्त मस्त आहे. म्हणजे आत्या सगळे सपोर्टिव्ह आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला बाहेर. कंटाळा येत होता, आम्ही मरीन्सला जाणार होतो, पण नंतर आम्ही विचार केला एवढं लांब जाण्यापेक्षा इथेच जेवायला जाऊ. मग आम्ही गेलो जेवायला. आणि जेवायला गेलो आम्ही. आणि इथे माझी छोटी भाची आहे, ती पण व्लॉगिंग करते आहे. तिचंच काहीतरी तोंडाने काहीतरी बडबडते आहे ती. आणि ती खूप नटकट आहे. जसं आम्ही करणार ना तसं तिला सगळं करायचं असतं. ती डान्सर आहे, ती ओव्हर ॲक्टिंग करते, ती ॲक्टर आहे, ती सगळं आहे. ती क्यूटशी आमची फर्स्ट भाची आहे आणि फेवरेट आहे, सगळ्यांची लाडकी भाची आहे. लाईक अँड सबस्क्राईब पण बोला. मी चायनीज बेल बनवत होती. मला चायनीज बेल खूप आवडते, पण मला ना आज एवढं पोट भरलेलं, कारण मी घरातून पावभाजी खाऊन गेलेली आणि पाव खूप सारे खाल्लेले. माझ्या आत्याने स्ट्रॅटेजी केलेली पावभाजी द्यायची, आणि इकडे मी ना ते स्ट्रीट फूडसारखं नाटक करत होते की ते घाम गाळून आणि बनवून. तिकडे नूडल्स होते सूपचे आणि त्याच्यामध्ये शेजवान चटणी घालून मस्त खाल्लं मी. आणि मी काहीच जेवली नाही आहे, फक्त चिकन क्रिस्पी हे सगळं खाल्लेलं, फक्त स्टार्टर्स खाल्लं, बाकी मला काही नको होतं. पण चायनीज बेस दिसली तर मला असं मन रावलं नाही. माझं खूप फेवरेट होतं कॉलेज स्कूल टाईमला, तर मी ते खाल्लं आणि मला ते एवढं आवडलं ना. मी खूप बोलत होते खायच्या आधीच की मस्त आहे मस्त आहे. माझी बहीण बोलते की पहिलं खा तरी नंतर बोल मस्त आहे करून. आणि मग आता मी चालली घरी. आता आम्ही चालू परत, उद्या ऑफिस आहे तर आम्ही चाललो घरी. हे माझे काका आहेत, हा माझा भाऊ, सगळे आम्ही चाललो आता घरी. आणि आता माझ्या छोट्या भावाने मला ड्रॉप केलं बाहेर, रिक्षापर्यंत सोडलं. आम्ही रॅपिडो केली होती. आणि ही माझी मम्मी आहे, जी बदकासारखी क्यूटशी चालते, दमली होती ती. आणि मग आम्ही आता चाललो. ऑटो आमचं बाहेर कधीपासून वेट करते. बसलो आम्ही. चलो बाय बाय, झालं आमचं, गुड नाईट. आणि आता खूप दमलो आहे, एक्झॉस्ट झाली. आता चेंज करून डायरेक्ट झोपणार. उद्या ऑफिस आहे. बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.